रोहन सनप ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. मॅच इज ऑन. स्वराज्य ग्रुप कोलाट विपक्ष आहे तो श्रीराम महादेवाडी संघ. गोलंदाजी ट्रॅकवर मुरलीबाईत. बराचसा क्रिकेटचा अनुभव असलेले हे गोलंदाज मुरलीबाईत ज्यांच्या माध्यमातून ही विकेट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. खूप सारा अनुभव आहे क्रिकेटसाठी. कित्येक वर्ष मात्र खर्ची घातलेत असे मुरलीबाईत. पहिल्या चेंडूवर जर सिद्धांत राणेची विकेट प्राप्त केली तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. फुलटॉस आहे परंतु गॅप मध्ये फक्त ढकलून दिलाय. चेंडू निघून गेलाय सरळ सीमा रेषापार चौकार. मागच्या मॅचची सुरुवात सिद्धांत राणेने षटकाराने केली. या मॅचची सुरुवात चौकाराने केली आहे. नक्कीच. आता आपण म्हणूया की सिद्धांत राणे ताकद नाही दाखवली तर त्याने मेंटली चांगला खेळलाय. कारण की फुलटॉस बॉल होता, गॅपमध्ये ढकलून दिले. 4 रनसाठी आपण म्हणूया की चौकार आलाय. 4 धावेने स्वराज ग्रुप कोलाट संघाचा खाता इथे ओपन झालाय. मागच्या मॅचचा जर विचार केला तर मुरलीबाई यांनी पहिले 5 बॉल डॉट बॉल टाकले होते. शेवटच्या बॉलवर 2 रन आल्या होत्या. पुढचा बॉल देखील आपण पाहिला तर लोअर फुलटॉस बॉल होता. हाई बॉल चांगला गॅपमध्ये खेळून काढलाय. सलगचा दुसरा चौकार येतोय सिद्धांत राणेच्या बॅटमधून. जणू काही आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय की काय असा भास झाला असावा, परंतु तसं काही होत नाहीये. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर सुद्धा सेम स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला आणि रिझल्ट सुद्धा सेम पाहायला मिळाला. मुरलीबाईत यांच्यावर मात्र आता दबाव टाकण्याचा प्रयत्न राहिलाय तो सिद्धांत राणेचा. इथे मोठा फटका खेळत नाहीये, इथे ताकदीचा वापर नाही, नजाकतीचा वापर केला जातोय. चांगला फटका पुन्हा एकदा. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चौकारांची हॅट्रिक इथे साकारण्यात येते. ते मात्र सिद्धांत राणे या फलंदाजाकडून काय फलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. मॅचच्या सुरुवातीलाच आपण पाहतोय की चौकारांची हॅट्रिक आली आहे. ज्या गोलंदाजाने पहिले 5 बॉल डॉट काढले होते पहिल्या मॅच मध्ये त्याच गोलंदाजावर आता प्रहार केला जातोय की पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार आले आहेत. म्हणजे मागच्या मॅच मध्ये जे 5 डॉट बॉल आले होते त्याचं आता उलट होणार का? 5 चेंडूमध्ये 5 चौकार येतील का? आणखी एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. मिसफील्ड पाहायला मिळते. हा देखील बॉल चाललाय सीमा रेषे पार. 4 धावांसाठी येतोय सलगचा हा 4था चौकार. खऱ्या अर्थाने स्वराज्य ग्रुप कोलाट संघाचे जे पाठीराखे तुम्हाला पाहायला मिळतात ना, ते म्हणत नसेल की प्रतीश बोगदेच्या तोंडामध्ये साखर पडो. कारण प्रतीश म्हटला 5 चेंडूमध्ये 5 चौकार येतील का? 4था आलाय. 5वा येईल का की 6वा येईल? आमचे राकेश दादा शिंदे सुद्धा इथे खुश दिसत आहेत. खऱ्या अर्थाने या 4 चेंडूमध्ये 4 चौकार ज्याच्या बॅट मधून आलेत. सिद्धांत राणेला योगेश केतकरांकडून 5वा चेंडू आणि ते 5व्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय आणि 500 रुपयाचा मानकरी सुद्धा ठरलाय तो मात्र मुरलीबाईत. याला म्हणतात अनुभव. अनुभव नेहमीच तुम्हाला कामी येत असतो. आज जर तुम्ही पाहिलं तर 4 चेंडूमध्ये सलगचे 4 चौकार सिद्धांत राणेच्या बॅटमधून आले. त्यानंतर मात्र त्याने लाईन अँड लेंथ मध्ये थोडेसे चेंजेस केले. सिद्धांतला फ्रंटफूटला आमंत्रण दिलं आणि सिद्धांत सुद्धा त्या आमंत्रणाचा थोडासा बळी पडला आणि स्टंपिंगच्या माध्यमातून मात्र इथे फलंदाज बाद झाला. किपरला थोडीशी दाद देईन कारण त्याचं कौतुक करणं सुद्धा थोडस गरजेचं आहे. सिद्धांत राणे चांगली फलंदाजी करत होता ना, त्याला मात्र अशाच पद्धतीचा प्रयत्न आणि अशाच पद्धतीचा एफर्टची गरज होती. फलंदाज झालाय बाद. सिद्धांत राणे बॅक टू द पवेलियन येत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अनिकेत अभिषेक. जेव्हा जेव्हा स्वराज ग्रुप कोलाड संघ मैदानामध्ये आपण खेळत असतो जवळपास 5 ते 6 त्यांच्याकडे लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. म्हणजे एखाद्या टीमकडे आपण म्हणतो की एखाद दुसरा लेफ्ट हँडेड बॅटर असतो की तुझी विकेट घेतली की ठीक आहे, जर आपल्याला फिल्डिंग सेट करायला प्रॉब्लेम होत नाहीये. पण इथे जेव्हा जेव्हा विकेट जाते तर लेफ्ट हँडेड नाही तर राईट हँडेड नाही तर लेफ्ट हँडेड बॅटर खूप आहे टीम मध्ये येतं. एक चांगला ऍडव्हान्टेज देखील स्वराज ग्रुप कोलाड संघाला. या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या 4 बॉलवर 4 चौकार आले होते. त्यानंतर आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे गोलंदाज मुरलीबाईत यांना. नंतर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल देखील चांगला होता. टप्पा पडल्यानंतर
चांगला फिरकी घेतला बॉलनी. एक निर्धाव चेंडूची सांगता होते या ओव्हरची होते समाप्ती. 16 धावा फलकर जरूर आल्यात, पण सिद्धांत राणेसारखा फलंदाज देखील माघारी परतलाय. मागच्या मॅच मध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती, मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता. कल्पेश अजून देखील मैदानामध्ये आहे. जेव्हा सिद्धांत राणे बाद झाल्यानंतर पूर्णपणे मॅचची जबाबदारी कल्पेशला मात्र आपल्या खांद्यावर घेऊन खेळावी लागेल, कारण की समोरची जर टीम पाहिली तर श्रीराम महादेववाडी संघाचा विचार केला तर 5 ते 6 फलंदाज असे आहेत की ते एक हाती सामना आपल्या संघासाठी जिंकून देऊ शकतात. ऐजकांना मी विनंती करेन की रोहन सानप या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याचा हकदार ठरलाय. नक्कीच रोहन सानप सोबत जो छोटा खेळाडू आहे ना तो त्याचा लकी चार्म आहे. ज्या वेळेस रोहन सानपची कामगिरी चांगली होते ना आणि खऱ्या अर्थाने मामा भाच्याचं नातं आहे ते मात्र या दोघांनी प्रचलित केलंय आणि या चर्चेचा विषय सुद्धा कामजाई खाम संघाच्या गावामध्ये राहिलाय. ओम आहे त्याचं नाव. नक्कीच लकी चार्म. या वेळेला मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाला आहे, फंबल सुद्धा झाला आणि मोफत स्वरूपातल्या 4 धावा सुद्धा देऊन गेलाय तो मात्र कल्पेश लोखंडेला. आणि रोहन सानप अलीकडच्या काळामध्ये रोहन सानप कमी नाव ऐकायला मिळतं, रोहन अंबाला म्हणून जास्त नाव ऐकायला मिळतं. तोच रोहन सानप मात्र इथे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. या असोसिएशनचे सेक्रेटरी अनंतजी मोरे यांच्या शुभ हस्ते मात्र रोहन सानप याला इथे पारितोषिक देण्यात येते. त्याच्या समेत ओम सुद्धा आहे. एक लकी चार्म, एक लकी फॅक्टर असणं गरजेचं आहे. काही खेळाडूंचं असतं की ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तुम्ही प्रवेश करता त्यावेळेस मात्र उजवा पाय आतमध्ये गेला पाहिजे. काही खेळाडूंचं असतं की डावा पाय आतमध्ये गेला पाहिजे, परंतु रोहन सानपचा ओम हा लकी फॅक्टर आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी मात्र कल्पेश लोखंडेला एक जीवनदान मिळालंय. नक्कीच जीवनदान नाही तर आपण म्हणूया की 4 धावा देखील बोनसच्या स्वरूपामध्ये दिल्यात. आणि ओमचा उल्लेख केला असं सांगतो की झाटा प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदा ओम पॉवर हिटर्स टीम घेतली होती आणि त्या टीमने देखील फायनल मारली आहे. म्हणजे क्रिकेट आणि ओमचं नातं मात्र आपण म्हणूया की आतापासूनच चांगलं सुरू झालंय. खऱ्या अर्थाने त्याला सुद्धा ट्रेनिंग देण्यासाठी भाग पाडेल रोहन सानप, कारण ज्या पद्धतीचे काम दोन्ही मामा करतायत त्या पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये ओम सुद्धा करेल, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. दोन चेंडूंचा खेळ झालाय. डफॉल्कावर धावा आल्या त्या आतापर्यंत 21 धावा. धावा फलकावर आहेत. त्याच्यामधील जर 21 धावांचा विचार केला तर जवळपास 5 चौकार आलेत आणि फक्त 1 धाव इथे मात्र धावून आली आहे, ती मात्र कल्पेश लोखंडेच्या बॅट मधून. मागच्या मॅचचा हिरो तुम्हाला पाहायला मिळतो कल्पेश लोखंडे. नक्कीच मागच्या मॅच मध्ये चांगली खेळी त्याने साकारली होती, चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी देखील केली होती. या मॅच मध्ये देखील आपण म्हणूयात की सुरुवात काहीशी खराब झाली होती. पहिल्याच बॉलवर त्याची झेल सोडल्यानंतर आपण म्हणूया की पूर्णपणे जबाबदारीने खेळावं लागेल. एक लेफ्ट हँडेड बॅटरवर स्ट्राईक पाहायला मिळत होता, आडवा बॅटने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्शन ठेवलंय, सिंगल तर कंप्लीट केली आहे. एक सिंगलने आपण म्हणूया की संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होती आहे, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 22 धावा. स्ट्राईकला पण बॅटर पाहतो तर कल्पेश येतोय, कारण की कल्पेशचा झेड आपण म्हणूया की 0 रन्सवर त्याचा काय ड्रॉप केला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्याने क्रिकेटमध्ये म्हणत असतो आणि ते आपण पाहतो सुद्धा की एखाद्या फलंदाजाची कॅच सुटल्यानंतर तो खूप विस्फोटक अशी फलंदाजी करतो. आता कल्पेशला एक जीवनदान नक्कीच भेटले. कशा प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये कल्पेश करेल, कारण की मॅन इन फॉर्म आहे, चांगली फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये देखील केली आहे. आता गोलंदाज ही मार्कवर आपण गोलंदाज पाहिला तर निर्णय आलाय आणि चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. आपण पाहिलं तर आडवा बॅटने खेळून काढले, 1 बाउन्स बॉल जाते पुन्हा एकदा सीमा रेषे पार 4 धावांसाठी येतो. कल्पेशच्या बॅट मधून चौकार माईक गेला गणला. दोघांना पण लाल आहे.
नक्की जर चौकार आल्यानंतर आपण म्हणूया की एक सिंगल रन घेतले, स्ट्राईक रोटेट केली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर स्वराज ग्रुप कोलाड संघाची जाऊन पोहोचती आहे 27 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 षटकार की 27 धावा फलकावर लागल्या आहेत. सरासरी पाहिली तर आपण 13.5च्या सरासरीने धावा बनवण्यामध्ये यश आलंय. चांगली धावसंख्या अद्यापर्यंत बनवण्यामध्ये सफल ठरले स्वराज ग्रुप कोलाड संघ. नक्कीच एक पारितोषिक आलंय की योगेश करकरे आणि छोटू सकपाळ यांच्याकडून स्वराज ग्रुप कोलाड संघाच्या फलंदाजांसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. नक्कीच तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज रोहित. येतोय गोलंदाजी मार्ग. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस बॉल होता. यू मिस आय डेफिनेटली हिट असे आपण म्हणूया की क्रिकेट मधला लॉलीपॉप बॉल नक्कीच कल्पेशला भेटला होता, पण त्या संधीचा मात्र त्याला काही सोडा करता आला नाहीये. खूप जास्त शफल झाला आतमध्ये आणि बॉल मात्र काही बॅटवर आला नाही आणि आता मात्र कल्पेश बॅक टू पॅव्हलियन. जर कल्पेशला अशा पद्धतीचा चेंडू जर तुम्ही 100 वेळा टाकलात ना तर जवळपास तो 95 वेळा तो षटकाराच्या बाहेर मारू शकतो. परंतु इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे स्वतःचा त्रिफळा उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतो. तो मात्र कल्पेश लोखंडे. स्वराज ग्रुप कोलाड तुम्हाला विनंती असेल ज्यावेळेस तुमचा फलंदाज बाद होतोय त्यावेळेस मात्र नेक्स्ट फलंदाज रेडी ठेवा. कोणताही जास्तीचा वेळ घेऊ नका. जर आयोजकांनी तुम्हाला पेनलाइज केलं तर मात्र तुम्हाला त्या निर्णयाला सामोरं जावं लागेल. कारण फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. कोणत्याही प्रकारचं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विकी सलामीला आलेली जोडी मैदानाच्या बाहेर गेली आहे. स्वराज ग्रुप कोलाड संघाकडून जर तुम्ही पाहिलं तर सिद्धांत राणेने आल्या 4 चौकार आणि आपण आल्याची दखल याला भाग पाडलं. त्यानंतर कल्पेश लोखंडेला काही अंशी का होईना एक जीवनदान मिळालं. त्यानंतर कल्पेश लोखंडे सुद्धा पहिल्या चेंडूवर बाद होतोय. ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर रोहित आलाय ना पहिल्या चेंडूवर त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. यावेळी मात्र आउटसाइड एज घेतली. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रातील खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. सेकंड राऊंड मध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हर मध्ये टीम धावा बनवण्यामध्ये सफल ठरते. तेव्हा आपण ते सोमदेव कोलाड देखील पाहिलं की 2 ओव्हर मध्ये 23 धावा बनवण्यामध्ये यश आलं होतं, पण नंतरच्या 12 बॉल मध्ये फक्त ते 7 धावा जमवू शकले. म्हणजे कुठेतरी आपण म्हणूया की 2 ओव्हर नंतर गेम कुठेतरी पलटी घेतोय की जिथे धावा येत होत्या त्या धावा तिथे यायचे थांबतायत. विकेट आपण म्हणू की सातत्याने विकेट जात आहेत. अशीच परिस्थिती आता आपण पाहिली तर सेम स्वराज ग्रुप कोलाड संघाची देखील पाहायला मिळते. तिथे 2 ओव्हर मध्ये 27 धावा आल्या होत्या, पण आताच्या 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केले गोलंदाजाने. मी तर बऱ्याच वेळेला असं म्हणतो की 4 षटकांचा सामना आहे ना तुमच्याकडे 24 चेंडू आहेत. 24 चेंडू मध्ये तुम्हाला 24 चेंडू खेळायला मिळणार नाहीयेत. तुम्हाला 4 ते 5 किंवा फार तर 10 चेंडू तुम्हाला खेळायला मिळतील. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स दाखवायचा आहे. आणि असं असताना मात्र जे 3 ते 4 चेंडू त्यांच्या खात्यामध्ये येतात ना तिथे मात्र फलंदाज थोडेसे मात्र फंबल होतात, थोडेसे अपयशी ठरतात, थोडेसे अयशस्वी ठरतात आणि आघाडीच्या 2 ते 3 फलंदाजांवर संपूर्ण टीम निर्भर असते. ज्यावेळेस तुमचे 6 ते 7 खेळाडू तयार होतील ना त्यावेळेस मात्र तुम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं नाव प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल किंवा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल त्याच्यावर तुम्ही कोरू शकता. हे गणित आहे क्रिकेटचं. यावेळेला मात्र स्वराज्य ग्रुप कोलाड
सिद्धांत राणे आणि कल्पेश लोखंडे बाद झाल्यानंतर काहीसा चाच पडतोय, थोडासा अडचणीमध्ये सापडतोय. इथून पुढे मात्र विकी आणि अभिषेक या अडचणीमधून बाहेर काढतील का स्वराज्य ग्रुप कोलाड संघाला? मस्त बोलत होता. पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते. आपल्या सातत्याने आपण पाहतोय की आता मादेवाडी संघाकडून खूप सारे मिसफील्ड पाहायला मिळते की जेव्हा कल्पेशची कॅच ड्रॉप झाल्यानंतर चौकार गेला. आता देखील आपल्याला लेझी क्रिकेट पाहायला मिळालं की फिल्डर बॉल जज करू शकला नाही की टप्पा पडल्यानंतर कोणत्या दिशेने बॉल टर्न घेईल. हे जज करणं खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये, कारण की आपण म्हणूया की ते 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये नक्कीच प्राप्त झाल्या स्वराज ग्रुप कोलाड संघाला. 4 धावेने संघाची धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 33 धावा धाव फलकावर लागल्या. जो काही प्रेशर बिल्डअप करण्यामध्ये सफल ठरला होता गोलंदाज, तो कुठेतरी आता रिलीज झालाय. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. खेळ मात्र चांगला फटका आहे. इथे दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. एकानं मिसफील्ड केली आहे आणि आपण मिसफील्डचा उल्लेख करत होतो. खरं असं वाटतंय की श्रीराम मादेवाडी संघाच्या सर्वच क्षेत्ररक्षकांच्या डोळ्यावर झोप आली आहे की काय, कारण जवळपास मध्यरात्र झाली आहे, 3 वाजल्यात आणि असं असताना मात्र तुमच्याकडून चांगला खेळ होणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात झालाय. दफवलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड आणि इथे मात्र 3रं षटक संपुष्टात आलंय. 4थ्या षटकासाठी मात्र आता कोणत्या गोलंदाजाला इथे मात्र आमंत्रण दिलं जाईल, कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 3ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. एखादा चौकार जरूर खाल्लाय, परंतु 35 धावा इथे मात्र 3 षटकामध्ये खर्ची सुद्धा केल्यात. शेवटच्या षटकामध्ये पप्पू बाईत गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी मात्र आता 35 धावा आहेत ना, या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा येणं गरजेचं आहे. आणि जे योगेश करकरे आणि छोटू सपकाळ यांनी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये लावलेत ना, ते सुद्धा कमवण्याची संधी आता या दोन्ही फलंदाजांना आहे. एका बाजूला अभिषेक आहे तर दुसऱ्या बाजूला विकी आहे. नक्कीच स्लॉग ओव्हरची ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पप्पू भाईत गोलंदाजी मार्कवर येतो. एक काल होता कोलाड असोसिएशन मध्ये, कोलाड विभागामध्ये आपण म्हणे की रोहा तालुक्यामध्ये ज्या खेळाडूंनी आपला नावाचा डंक संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये गाजवला होता, असं आपण म्हणे की दादा खेळाडू श्रीराम मादेवाडी संघाचा गोलंदाजी मार्कवर येतोय. ते मात्र योगेश करकरे आणि छोटू सपकाळ यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक येते. कोणी षटकार मारा 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा, अशा पद्धतीचं मात्र गणित ते पाहायला मिळतं. परंतु इथे जर तुम्ही पाहिलं तर 35 धावा ज्या ठिकाणी आहेत ना, त्या ठिकाणी मात्र 15 धावा आता कमीत कमी येणं गरजेचं आहे. आणि आपण पप्पू बाईतचा उल्लेख केला. जर रोहा तालुक्यातील काही डावखुरे फलंदाज काढले ना, तर त्यातील पप्पू बाईत सुद्धा येतो, सिद्धांत राणे सुद्धा येतो, अभि गुडेकरचं सुद्धा मी नाव घेईन. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा होता, लॉंग द कार्पेट खेळून काढतोय. आणि जे काही बक्षीस लावलंय योगेश करकरे असतील, छोटू सकपाळ असतील, त्यांना देखील फलंदाजांच्या बॅटमधून षटकार बघायचं आहे, कारण की त्यांनी प्राइस जी षटकारासाठी होती ती डबल केली आहे आता. आणि नक्कीच येणारे चेंडू आहेत ते 5 आणि जर धावफलक पाहिलं तर 36 धावा धावफलकावर आहेत. विकी आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीला आलेली एक जोडी नक्कीच बाहेर गेली आहे. 1 डाऊन आणि 2nd डाऊनचे दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या आतमध्ये अजून देखील शाबूत आहेत. पप्पू बाईत गोलंदाजी मार्कवर पुनश्च तयार होतोय. लेफ्ट हँडेड बॅटर दोन्ही पाहायला मिळतात. फिल्डिंग मध्ये आपण म्हणूया की कोणत्याही प्रकारचे चेंजेस केले नाही आहेत, पण ज्या प्रकारची गोलंदाजी पप्पू करतोय, कारण की आपण वारंवार पाहिलं तर खोलवर टप्प्यामध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय आणि कुठेतरी सक्सेसफुल देखील ठरतोय. पण आज आपण म्हणूया की खूप सारी मिस फिल्डिंग पाहायला मिळते माडेवाडी संघाकडून, कारण की जवळपास जी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 37 धावा धावफलकावर लागल्यात. त्याच्यामध्ये 7 ते 8 धावा आपण म्हणूया की मिसफिल्डने त्यांनी गिफ्ट केल्यात स्वराज ग्रुप कोलाड संघाला. अजून देखील शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. सध्यापर्यंत चांगली गोलंदाजी चालली आहे. राज देखील पाहतोय की मॅचचा आनंद घेतो. ह्यानंतर त्याला देखील मॅच खेळायची आहे. आपण म्हणूया की थोडीफार झोप त्याच्या देखील डोळ्यावर पाहायला मिळते, थोडंफार आलस देखील देतोय. एक विनंती असेल की सोनार सिद्ध घाटव आणि सोमजय तिथे संघाचा कर्णधार आपण त्वरित टॉस साठी देखील यायचं आहे. 38
38 धावा फलकावर आहेत. 38 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा पप्पू बाईत मोठा फटका मारायचा होता आणि ते पंचांनी पाहिले की हा फलंदाज आहे बाद. फलंदाजाला जावं लागेल माघारी. अजून एक विकेटचं पतन होत आहे. अजून एक विकेट बॅक टू द पवेलियन. फटाक्यांची आतषबाजी इथे मात्र केली जाते कारण हलीम नुराजी स्वराज्य ग्रुप कोलाड कडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. झोप उडवण्याचं काम मात्र इथे केलं जातं. फलकावर धावा आहेत त्या अद्यापपर्यंत 38 धावा. अजून देखील या षटकातील 3 चेंडू येण्या बाकी आहेत. पप्पू बाईतनं थोडस इम्प्रेसिव्ह क्रिकेट खेळलंय कारण 3 चेंडूंचा खेळ केलाय. 3 धावा त्याने खर्ची घातल्यात. एक महत्वाचा खेळाडू जो मात्र विकी होता त्याला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. आणि नक्कीच अलीमसाठी बक्षिसाची वाढवली गेली आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 नाही 200 नाही तर 300 रुपयाचं पारितोषिक केलं आहे. पण आपण म्हणूया की योगेश करकरे असतील छोटे सकपाल असतील त्यांना स्वराज ग्रुप कोलाड संघाच्या फलंदाजांच्या बॅट मधून षटकार बघायचंच आहे. षटकार येईल का? अलीमने तर पहिल्या बॉलवर ट्राय केलं होतं. बॅटची एज लागतीये. चांगला झेल पाहायला मिळतोय आणि अलीम ज्या पावली मैदानामध्ये गेला त्या पावली मात्र पुन्हा एकदा आपल्या डगआउट मध्ये येतोय. खऱ्या अर्थाने संपूर्ण टीम सिद्धांत राणेच्या परफॉर्मन्सवर कल्पेश लोखंडेच्या परफॉर्मन्सवर निर्भर आहे. इथे तुम्हाला जर ज्या ठिकाणी अलीम नुराजी आत गेले त्यावेळेस फटाक्यांची आतषबाजी, ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस सुद्धा फटाक्यांची आतषबाजी. त्यांचं स्वागत चांगलं होत आहे परंतु ते स्वराज्य ग्रुप कोलाड संघाच्या हिताचं नाहीये कारण त्यांना आता धावांसाठी झगडावं लागते. जी सुरुवात कल्पेश आणि सिद्धांतने करून दिली ते मात्र कंप्लीट करण्यामध्ये अयशस्वी ठरतात. आणि नक्कीच रुपेश दादा सानप यांचं सुद्धा इथे शुभ आगमन होते. साथी समालोचक आहेत. जणू काही पहाटेची अंघोळ करूनच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत की काय असा भास होतोय. या दादा आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानपन्न व्हा कारण संबेगाव जरूर या स्पर्धेच्या बाहेर गेलाय परंतु आपण सुद्धा या कमिटीचे खऱ्या अर्थाने पाठीराखे आहात. बॅकबोन म्हणून आपण म्हणतो ते आहात. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. शेवटचे काही चेंडू येणं बाकी आहेत. शेवटचा एक चेंडू येणं बाकी असताना मात्र धावा किती येतील? 38 धावा फलकावर आहेत. नक्कीच पूर्णपणे कमबॅक करून दिलं या मॅच मध्ये. जिथे आपण ही ओव्हर स्टार्ट व्हायची होती स्लॉगर होती प्रशांत दादा आपण म्हणत होतो की 15 धावा येणं खूप गरजेचं आहे. पण ज्या प्रकारची गोलंदाजी पप्पू बाईतने ह्या ओव्हर मध्ये केली आहे असं वाटतं की पूर्णपणे जखडून ठेवले. पूर्णपणे अभ्यास करून आला होता फलंदाजांचा. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न कुठेतरी सक्सेसफुल ठरलाय. शेवटचा बॉल देखील आपण पाहिला तर ओव्हर पिच बॉल होता. अलॉंग द कार्पेट स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने स्ट्रोक एक्झिक्यूट करून सिंगलचा कन्व्हर्जन डबल मध्ये केलाय आणि 2 धाब्याने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 40 या धावसंख्येवरती. म्हणजे आपल्या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 5 धाबा खर्च केल्या आहेत आणि तब्बल 2 फलंदाजांना देखील त्यांनी बाद केलं. एक चांगलं इम्प्रेसिव्ह पण म्हणूया की गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाज पप्पू बाईच्या मार्फत. इकॉनॉमिकल राहिलाय पप्पू बाईत कारण स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 5 धावा देऊन 2 महत्वाचे विकेट प्राप्त करणं म्हणजे तितकीशी चांगली कामगिरी, तितकीशी चांगली गोलंदाजी इथे तुम्हाला पप्पू बाईटची पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली कारण ज्या ठिकाणी तिन्ही गोलंदाजांनी जवळपास 35 धावा खर्च केल्या होत्या त्या ठिकाणी फक्त 5 धावा खर्च केल्या. 40 धावा फलकावर 41 धावांची आता मात्र इथे गरज असेल. मी विनंती करेन सोनार सिद्ध दाटाव संघाचा संघनायक आणि सुमजाई तिसे संघाचा संघनायक त्वरित नाणेफेकीचा कौल करून घ्या. सुमजाई तिसे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. सोनार सिद्ध दाटाव संघाचा संघनायक जर आपण तुम्ही उपस्थित असाल तर मात्र त्वरित नाणेफेकीसाठी या. आणि इथे एक प्राइज देखील आलाय. जर हा सामना जर स्वराज ग्रुप कोलाड संघ जिंकला तर योगेश करकरे आणि छोटू सकपाल यांच्याकडून तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय स्वराज ग्रुप कोलाड संघासाठी. जिंकल तर खांबते खांब सोबत आहे ना.
तर ऑलरेडी गेले ना वरती. एरसन खाम गेले एरसन टॉप गेले. 3 मध्ये. यांच्यातनं जो हे जिंकल दोन तो आणि हे तीन. अविनाश भास्कर, जर तुम्ही इथे उपस्थित असाल तर कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधा. अविनाश भास्कर या टॉस करून घ्या. मी विनंती करेन आयोजकांना की आपण सोमजाई तिसे आणि ज्या वेळेस KPL झाली त्या KPL च्या विजेत्या संघाचा संघनायक भावेश टमके तुम्हाला पाहायला मिळतो. जवळपास काल ते क्वालिफाय झाले आणि काल नंतर आज पहिला सामना खेळतील ते सोनार सिद्ध दाटाव संघ. सोमजाई तिसे विपक्ष असेल तो सोनार सिद्ध दाटाव संघ. दोन संघांमधला हा क्वालिफायचा सामना. इथून पुढे जर तुम्ही पाहिलं तर इरसन खाम संघासोबत कोणता संघ जाईल टॉप 3 मध्ये, नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो मात्र भावेश टमके म्हणजे सोनार सिद्ध दाटाव संघानं. मॅगी दिल सारों का धड़के नाम है भावेश टमके. विवेक बाईत आणि पप्पू बाईत. मालकांची मादेवाडी. हा तू पण बाईत काय? ना नको एवढं त्रास घेऊस. ऐक माझा. ती शाल घेऊन देतो मी, पण इथं झोप. मॅगी सर ऑल द बेस्ट. माटे सर ऑल द बेस्ट. What I'm saying, out of this match, I think I will go. I want to sleep for 8 to 12 hours tomorrow. त्याची सोय करा माझी म्हणजे उद्या बेडरूम लॉक करून झोपतायचं. तो पण लादीवरच झोपल्याशिवाय बरं. लादीवर झोप नाही येत उद्या. मी जाऊन सरळ AC चालू करतो. हाय मी कसं घेऊ? नक्कीच सेकंड इनिंगला मात्र इथं स्टार्ट होतीये, जिथे आपण विचार केला तर जवळपास 41 धावांचं आव्हान असणार आहे. ते म्हणजे श्रीराम भादेवाडी संघासमोर सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्राईकला विवेक बाईत, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर पप्पू बाईत आणि स्वराज ग्रुप कोलार संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं शतक घेऊन आलाय गोलंदाज. कोण आहे बॉलर? विकी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय आणि 21 सांगितले ना. छोटू सकपाळ आणि हा छोटू सपकाळ आणि योगेश करकरे यांच्याकडून जर स्वराज्य ग्रुप कोलाडने हा सामना जिंकला तर तब्बल 2100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. आणि खऱ्या अर्थाने जर हा सामना जिंकायचा सुद्धा आहे आणि या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये सुद्धा दाखल व्हायचं आहे स्वराज्य ग्रुप कोलाड संघाला. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवर आपण पहिल्याच तर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या बॉल पासून आक्रमकरित्या फलंदाजी करायला भाग पाडलंय स्वराज ग्रुप कोलाड संघाने, कारण की 41 धावांचं आव्हान आहे. 10च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. पहिला बॉल निर्धाव आल्यानंतर दुसरा बॉल आपण पाहिला तर नक्की स्लॉट मध्ये दिला होता विवेक बाईच्या. पहिल्याच बॉल आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर प्रहार केला, बॉलला पाठवून दिलं सीमारेषे पार. 7 धावांसाठी येतोय हा एक दर्जेदार षटकार. नाही त्याने ती अख्खी मोठी माल त्यातल्या अर्ध्या कापले. विवेक बाईतने सुरुवात केली आहे. आता मात्र ही मॅच लवकर फिनिश करायची आहे श्रीराम महादेवाडी संघाला. आणि हा स्ट्रोक सुद्धा चांगला होता, परंतु आज नशीब आहे ते स्वराज्य ग्रुप कोलाड संघाच्या बाजूने. जर ही वायर नसती तर हा सुद्धा चेंडू सीमारेषा पार जाऊ शकला असता. कमीत कमी 4 तरी धावा येऊ शकल्या असत्या, परंतु तसं काही होत नाहीये. फक्त 1 धाव इथे मिळतीये. या 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते 3 चेंडू नंतर 7 आकड्यावर. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर
चेसिंग करायची आहे महादेवाडी संघाला. बॅटिंग ऑर्डर टोटली चेंज केली गेली आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 2 डाऊनला पप्पू पाईत आला होता. 41 धावांचा पाठलाग करायचा खूप इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमसाठी. म्हणून आपण म्हणूया की मॅच कोणी लाईटली घेतली नाही. दोन्ही आपले हुकमेचे एक्के जे होते ते मैदानामध्ये दाखल केले श्रीराम महादेवाडी संघाने. विवेक बाई जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर दॉट आल्यानंतर आक्रमण तर केलंय त्याने. पप्पू बाईत आपण म्हणूया की थोडंफार सावधरित्या खेळतोय. बॉल ज्या दिशेने येईल त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. आता आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी एज घेतली, सिंगल कंप्लीट केली आहे. टोटली आपण म्हणूया की जसं काही विवेक बाईतला फ्री सोडलंय, कुठल्याही प्रकारचा बॉल आला तुला मात्र त्याच्यावर आक्रमण करायचंच आहे. मॅचचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा धाव फलकावर लागल्यात. ज्या सरासरीने धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातो तिथे मात्र आतापर्यंत महादेवाडी संघ सक्सेसफुल देखील ठरलाय. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. पहिल्या चेंडू पासून जर तुम्ही अटॅक केला तर मात्र स्वराज ग्रुप कोलाट काही अंशी का होईना बॅकफुटला जाईल. त्यानंतर मात्र खराब चेंडू त्यांच्याकडून हाताळले जातील आणि त्याच्यावर सुद्धा तुम्हाला आक्रमण करता येऊ शकेल. अशा पद्धतीचा खेळ विवेक बाईतने करून दाखवला. इथे फील्ड मध्ये चेंजेस केले परंतु त्याच क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. चौकार. सर्कल मध्ये आपण म्हणतो पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करायला पाहिजे. आपल्याला गॅप शोधायची असते, फिल्डरला बीट करायचं असतं. त्याच प्रकारची फलंदाजी आता आपण विवेक बाईच्या मार्फत पाहायला मिळतोय. एकच चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. डीप पॉईंटच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार देखील आलाय. 4च्या सरासरीने आपण धावसंख्या पाहिली तर 12 धावा धाव फलकावर देखील लागल्यात. अजून देखील षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. चौकार आला तर जशी सुरुवात सिद्धांत राणेने केली होती 16 धावा वसूल केल्या होत्या तेवढ्या धावा आपण म्हणू की वसूल होतील. पण पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बराच वेळ आपण पाहिलं तर चेंडू हवेमध्ये होता. मिसफील्ड देखील पाहायला मिळाली आणि चेंडू आपण पाहिला तर सीमारेषे पार जातोय. 4 धावांसाठी येतोय हा एक महादेवाडी संघासाठी संजीवनी देणारा चौकार. ते मात्र पहिल्या इनिंगचा विचार केलात ना, जर ज्या पद्धतीचा झेल सुटला होता कल्पेश लोखंडेचा त्याची लगेचच परतावा त्यांनी करून दिलाय. आपण शेतीच्या भाषेमध्ये काय म्हणतो की पटेल फेडला, अशा पद्धतीचा पटेल कल्पेश लोखंडेने फेडलाय जरूर. कारण त्यावेळेला सुद्धा झेल सुटला, चेंडू सीमा रेषाबाहेर चौकारासाठी गेला. यावेळेला सुद्धा झेल विवेक बाईचा सुटलाय आणि यावेळेला सुद्धा चेंडू सीमा रेषापार गेलाय. हा झेल खूप महत्वाचा होता. यानंतर जर तुम्ही पाहिलं तर विवेक बाईत कशा पद्धतीची फलंदाजी करेल, कारण ज्याच्या वेळेस मात्र एखाद्या आक्रमक फलंदाजाचा झेल सुटलाय ना त्या वेळेस मात्र त्या फलंदाजाने रौद्र रूप धारण सुद्धा करताना आपण पाहिलंय. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः चौकार आणि षटकारांची बरसात सुद्धा करताना आपण पाहिलंय. यावेळेला मात्र आता विवेक बाईत आणि पप्पू बाईत ही मॅच कोणत्या षटकापर्यंत घेऊन जातील आणि ही मॅच विजयी करून देतील का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पहिलं षटक थोडंसं महागडं तुम्हाला पाहायला मिळालं. तब्बल 16 धावा धावफलकावर आल्यात. ज्या प्रकारे सुरुवात स्वराज ग्रुप कोलाड संघाने केली होती त्याच प्रकारची सुरुवात आपण म्हणूया की महादेवाडी संघाची देखील झाली आहे. आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर तो चौकार गेलाय, म्हणजे जवळपास 4 धावा त्या बोनसच्या गेल्यात. जर तो झेल झाला असतं तर मॅचचं समीकरण असतं 18 चेंडू आणि 29 धावा. पण आता म्हणूया की कॅच ड्रॉप झाल्यानंतर मॅचचं समीकरण आलंय 18 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावा. म्हणजे जवळपास कॅच ड्रॉप झाल्यानंतर जेवढ्या धावा तो फलंदाज धावून पूर्ण करतो किंवा मिसला चौकार जातो तेवढ्या रन्स ते आपल्या अकाउंट मधून मायनस देखील होत असतात. त्यामुळे फिल्डिंग किती इम्पॉर्टंट असते सातत्याने आपण पाहत असतो. त्याला फास्ट घ्यायचं विनंती असेल दोन्ही संघाला. यावेळेला मात्र कल्पेश लोखंडे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. कल्पेश ही एक अनोखी स्टाईल आहे गोलंदाजी करत असताना. तो नेहमीच स्लोअर वन, फास्टर वन, त्याच वेळेला लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, त्याच्याकडे व्हेरिएशन खूप आहेत. त्याला जर सांगितलं ना तुम्ही 6 चेंडू मला वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजे आहेत तर तो 6 चेंडू वेगवेगळ्या प्रकारचे टाकू शकतो. इतकी क्षमता या गोलंदाजाकडे आहे. परंतु असं असताना ज्या वेळेस त्याने झेल सोडलाय ना त्यावेळेस मात्र जो दबावामध्ये गेलाय त्या दबावामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी कल्पेश लोखंडेची राहील. पहिल्या चेंडूवर मात्र संधी निर्माण करून दिली होती, यष्टीरक्षकाने केली आहे थोडीशी चूक.
धाव तर कोणती मिळत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होती. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक येणार नाही. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करण्यानंतर इथे पुन्हा एकदा मिसफील करण्यात आली आहे. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करण्यात आल्या. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला ते 18 या आकड्यावर. नक्कीच आपण म्हणूया की ज्या प्रकारे फिल्डिंग श्रीराम महादेववाडी संघाने देखील केली होती त्याच प्रकारची फिल्डिंग आपल्याला स्वराज ग्रुप कोलाड संघाकडून देखील पाहायला मिळते. कुठेतरी आपण म्हणूया की पप्पू बाईत अजूनपर्यंत फॉर्म मध्ये आला नाहीये, कारण की ज्या प्रकारे पप्पू बाईत फलंदाजी करतो तो लय मध्ये ती लय कुठेतरी आपण म्हणूया की पप्पू बाईत अजूनपर्यंत आला नाहीये, कारण की पप्पू बाईतला कधी आपण जास्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळताना पाहिले नाहीयेत. नेहमी आपण बघतो की अटॅक करत असतो आणि आता मात्र अटॅक केलाय, एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. टप्पा पडल्यानंतर फिल्डरच्या डोक्यावरून 1 बाउन्स बॉल चाललाय सीमारेषे पार. 4 धावांसाठी येतोय हा एक चौकार. पिंट्या सानप आपण कुठे असाल, नवीन बॉल उपलब्ध करून द्या. 15 चेंडू मध्ये तब्बल 19 धावांची गरज आहे. 15 चेंडू 19 धावा. चेंडू थोडासा गहाळ झालाय. मॅच बॉल आलाय. 15 चेंडू मध्ये 19ची गरज आहे. ते मात्र श्रीराम महादेववाडी संघाला इथे जे झेल सुट्ट्या आहेत, इथे जी मिसफिल्ड होते ते यदा कदाचित कारण होऊ शकतं स्वराज ग्रुप कोलाड संघाच्या पराभवाचे. नक्कीच पाहायचं आहे इथून पुढे कमबॅक करेल का स्वराज ग्रुप कोलाड संघ. शॉर्ट पिच बदलचा चेंडू 1 बाउन्स चेंडू निघून गेलाय ओव्हर द रोप. सीमारेषा पार चौकार. नक्कीच प्रशांत, मी आधी म्हटलं होतं की पप्पू बाई थोडाफार लय मध्ये दिसत नाहीये, पण आता मात्र म्हणूया की पप्पू बाई पूर्णपणे लय मध्ये आलाय. सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार लगवलेत. 2 चौकार लगवल्यानंतर मॅचचं समीकरण पूर्णपणे चेंज झालाय. जो मोमेंटम कुठेतरी आपण म्हणूया की थोडंफार दोन्ही टीमकडे 50-50 होती, जी मॅच दोन्ही टीमकडे 50-50 होती ती कुठेतरी आता थोडंफार महादेववाडी संघ या मॅच मध्ये वरचढ ठरतोय. कारण की संघाची धावसंख्या जर आपण जर पाहिली विचार केला तर आतापर्यंत 26 धावा धाव फलकावर लागल्यात. म्हणजे येणारे चेंडू असतील 14 आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त बॉलटूर आणि मॅच आली. अजून एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, अलोंग द कार्पेट खेळून काढलाय, सिंगल द कंप्लीट केली आहे. बघता बघता दुसऱ्या धावांचा प्रयत्न केला गेला, तो देखील सक्सेसफुली कंप्लीट झालाय. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर खाम संघाचे फलंदाज मग तो बंटी असेल की आणि रोहन असेल, ज्या प्रकारे फलंदाजी करत होते त्याच प्रकारची फलंदाजी आता आपल्याला मैदानामध्ये विवेक बाईत आणि पप्पू बाईच्या मार्फत पाहायला मिळते. शतकातील शेवटचा 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. संघाची धावसंख्या 28 धावा आहे. 13 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास आपण म्हणूया की दोन्ही फलंदाजांनी ही मॅच आपल्या खांद्यावर घेऊन खेळत आहेत मैदानामध्ये. खऱ्या अर्थाने जे मोठे खेळाडू असतात ना ते मात्र मोठ्या मॅच साठी बनलेले असतात. ही सर्वाधिक मोठी मॅच आहे. इथून पुढे जो संघ या लॉट मधून समोर येईल तो मात्र यदा कदाचित टॉप 4 मध्ये दाखल सुद्धा, हे गणित आहे. परंतु स्वराज ग्रुप कोलाड आणि श्रीराम महादेववाडी संघ दरम्यान मधला हा चाललेला एक घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळतंय. इथे कोणताही संघ हरायला तयार नाहीये. दोन्ही संघ इथे जिंकण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जर तुम्ही पाहिलं जाता धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 29 धावा. अजून देखील 12 चेंडू आणि 12ची गरज आहे. 12 चेंडू आणि 12ची गरज असताना आता मात्र कल्पेश लोखंडे कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करेल, कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज अमोल. 12 चेंडू आणि 12ची गरज आहे. विवेक बाईत आणि पप्पू बाईत आणि 12 मधील 6च डिस्टन्स कमी केले ते मात्र या षटकाराने पप्पू बाईतच्या बॅट मधून आलाय. हा अजून एक दिमागदार षटकार.
मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्याच दिशेला अशाच पद्धतीचा स्ट्रोक खेळला होता आणि त्या स्ट्रोक वर सुद्धा 6 धावा आल्या होत्या. आता मात्र 11 चेंडू आणि 6 ची गरज आहे श्रीराम मादेवाडी या संघाला. बॉल उपलब्ध करून द्या विनंती असेल. सिक्सरच्या चेंडूवर येते खूप मोठा सिक्सर पप्पू बाईकच्या बॅट मधून. 11 चेंडू 6 ची गरज. यावेळी सुद्धा चांगला स्ट्रोक आहे आणि ते सुद्धा चौकार येतोय. इथे मॅच जणू काही सोडली आहे की काय स्वराज ग्रुप कोलाड संघाने, असं चित्र मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. फक्त 2 ची गरज आहे आता. फक्त 2 ची गरज आहे. 10 चेंडू आणि 2 ची गरज. आणि इथे मात्र वाईट चेंडू प्लस 4 म्हणजे एकूण मिळून 5 धावा ऍड